आता आपण अंतरंग योगाबद्दल जाणून घेऊया. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही बहिरंग साधना आहे. तर धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंग साधना आहे. देशबंधश्चित्तस्य धारणा, चित्ताला एका विशिष्ट स्थानी स्थिर करणे म्हणजे धारणा. जसे सूर्याची किरणे भिंगाद्वारे एकत्रित केल्यास कागद जळू शकतो, तसेच एकाग्र मन अफाट कार्य करू शकते. तत्र प्रत्ययेकतानता ध्यानम, एखाद्या विचाराशी अखंड जोडलेले राहणे म्हणजे ध्येन. ध्यानाचे वर्णन तेलधारावत असे केले जाते, अखंड आणि सलग. ध्यानामध्ये त्रिपुटी असते, ध्याता, ध्येय आणि ध्यान. मी ओंकाराचे ध्यान करत आहे हा भाव यात असतो. जेव्हा ही त्रिपुटी नष्ट होते तेव्हा समाधीची अवस्था प्राप्त होते. फक्त ध्येयाचेच अस्तित्व उरते. मी हा भाव पूर्णपणे नाहीसा होतो. योगाभ्यास म्हणजे केवळ वैयक्तिक उन्नती नाही, तर राष्ट्र कल्याणासाठी केलेले कार्य आहे. चित्तवृत्तींचा निरोध करा आणि सजगतेने जगा. ओम तत्सत.